मला वाटलं होतं बदल झाला पाहिजे प्रत्येकात, ते दिसत नाही. म्हणून तोच म्हणला होता, मी नव्हतं म्हणलं ते परळीचं, तेच म्हणलं होतं की माझी ब्रेन मॅपिंग करा, त्याची नार्को टेस्ट करा. तो विषय आता मी पुन्हा हातात घेतो. त्यांनी कोणाला घातपात करायला लावला माझा, मग आता तो काय गोळ्या औषधात याच्यात जेवणात घालणार होता, ते काय दगा फटका करणार होता, हे पुन्हा तपास होऊन ते समोर आलं पाहिजे. पुन्हा तपास होऊन काय होता विषय, कोण होता, पडलेला त्या कोण जात होता, पिये त्याचा बीडवाला, त्याच्यात आरोपी एक नंबरला कोण करायला पाहिजे होतं, कोण तिसराच केला आहे, हे सगळं घेणं गरजेचं आहे. आता पण त्या आरोपींना साथ कोण देत आहे, ते कसं आरोपी होत नाहीत, या संदर्भात सगळं आता लावून धरणार आहे मी. CID पासून SIT पर्यंत या सगळ्या पुन्हा तपास त्यानं होतं गरजेचं आहे. आणि त्याच्याशी बोलणं झालं आहे त्या आरोपींचं, कोणी प्रत्यक्ष जाऊन बोलत होते, कोणी फोनवर बोलत होते. मग ते याच्यात कसं काय नाही. मग रश्मी शुक्ला ज्या पूर्वीच्या महासंचालक होत्या, त्या अजितदादा, फडणवीस साहेब हे स्वतः नागपूरला बसले होते. मग त्यावेळेस त्याचं नाव बाहेर काढलं याच्यातून. मी आता ते विषय लावून धरणार आहे आता, त्याची आणि माझी आणि त्या 3 आरोपीची. तसे त्याच्यात लय मोठे आहेत, ते सगळेच घ्यायला लावणार आहे आता. नार्को टेस्ट कसं काय होत नाही ते बघतो, कारण त्याची एकदा नार्को टेस्ट झाली की माझ्या प्रकरणात नेमका तो काय करणार होता. आता करणारा, मी पुन्हा सांगतो, मी आरोपीला तर दोष देत नाही, करणारापेक्षा करून घेणारा महत्त्वाचा आहे. ते काय करतो, मागून राहतो आणि घोडे नाचल्यासारखा नाचितोय, ते त्यांच्याकडून करून घेतोय तो सगळं. आणि मग हे बी मरूच घातले जातात त्यांनी. मग अंगावर यायला, त्याला एवढं सोपं अंगावर यायला, इकडे लय कच्चे येतोय, त्याचं ऐकून तुम्ही मराठ्याच्या चळवळीचं अंगावर येणार, हे करणार. त्याच्यामुळं ना यांना मी यांचं नावच नाही घेत. या आरोपीची तर दखलही घेत नाही मी, गिनीत बी नाही, बघतही बी नाही, दखलसुद्धा घेत नाही साधित. पण त्याला सुट्टी नाही आता, परळीवाल्याला, त्या धनंजय मुंड्याला सुट्टी नाही आता. त्याची नार्को टेस्ट माझी कशी होत नाही आरोपीची, हे मी फुल लावून धरणार आहे आता पूर्ण वेळ. ते कसं होत नाही ते बघतोच आता. कारण त्याची एकदा नार्को टेस्ट झाली, मग आंधळ्याच्या प्रकरणात काय झालं, संतोष देशमुखांच्या प्रकरणात काय होता, कसं काय येत नाही, गीतेच्या प्रकरणात कसं काय येत नाही, महादेव मुंडेच्या प्रकरणातला विषय, आणि आणखीन कुठं कुठं कोंकण धाराशिवला इकडे तिकडं कारखाने होते, त्याच्यात काय काय झालेलं आहे भ्रष्टाचार, कशात काय होतं ना, हे सगळं एकदाची त्या नार्को टेस्टमध्ये. म्हणजे माझ्या नार्को टेस्टच्या या प्रकरणात बाकीचं सुद्धा सगळं लफडं येणार. त्यामुळे हे होऊनच जाऊ दे आता. तू मरू घातलं वय आणला, मरतेन तर लोकाचे मरतील, मरतेन तर मराठ्यांचेच मरतील, आणि तुला मजा करायची वय लोकाचे लेकरं सोळावर देऊन, तू बघतोस तो ऐकडा आता. या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे तुम्ही तक्रार करणार? SP पासून पुन्हा ही आधीच केली मी, अधिकृत पुन्हा एकदा SP-कडे करणार, स्थानिक पोलीस स्टेशनला करणार, स्थानिकला पण, दोनही कमिशनरला करणार, मी मुख्यमंत्री गृहमंत्री यांनासुद्धा करणार ही तक्रार. मी जे त्याच्यात विभाग येत आहेत, आणि कोर्टातून सुद्धा आणि पूर्ण ताकदीनं हे लावून जाणार. त्याचे नार्को टेस्ट कसं काय होत नाही माझी पण, ती मी आता बघणार. लोकांच्या लेकराला पुढं घालतो आणि त्यांना मरू घालतो पैशाच्या जेवावर तू, आणि तोच लोक कोणचा PA येतो, तो हा कोणचा प्रवक्ता आहे, हे सोबत हिंडत येत, कशा माहित्या पुरवित येत, कशा खोट्या बातम्या मग त्या यूट्यूबला दाखवल्या जात्यात. कोण कोण भेटतं संभाजीनगरला, मंत्रालयात कोण कोण भेटतं, खाऊ गल्लीत कोण भेटतं, पुण्यात कोण भेटतंय, हे सुद्धा यांनी शिकून म्हणजे ब्रेन वॉश केलं आहे. आणि ब्रेन वॉश करून आरोप करायला लावायचे आणि त्यांच्या हातातून वाईट कृत्य करून घ्यायचे. हे काम बीडपासून लातूरपासून हे सगळेजण करून घेत आहेत वाईट काम हातातून. मग करून घेणारे सुद्धा हे 6 आरोपी झाले पाहिजेत ना. ते जातीचे कोणचे असो, भले ते मराठ्याचे असो, नाही तर OBC असो, नाही तर कोणाचे असो, हे सगळे आले पाहिजे. कारण याच्यात 50-60 जण आहेत ब्रेन वॉश करणारे. कोण कसं सांगायचं, काय करायचं, हे पुरे होऊन जाऊ दे. अरे बडबड करून नाही चालत रे. इकडे बी ऐकून घेतोत म्हणजे कच्चे नाही आहेत, ऐकून घेतोत म्हणून कच्चे नाहीत. कुंकडं बरळायचं नाही त्यांचं ऐकून. इकडे बी कच्चं रक्त नाही येत मराठ्यांचे, पण कोणाचं तरी मायमाऊलीचं ऐकून गप्प बसत असतं प्रत्येकजण. त्याचा अर्थ तुम्ही वापरणारच असाल ना, वाप जिरत येते आम्हाला जे. आणि इथून पुढं दुसरा मुद्दा, राज्यातले
राज्यातले जेवढे बोलणार आहेत ना त्यांना आता तोडीस तोड जसेल तसं उत्तर मिळणार आहे. जशाल तसं तोडीस तोड. हां, कुंकडं बोलते. काही काही तर माझ्या पार आईबापापर्यंत यायले. ठीक आहे, आपली वैचारिक लढाई होतो. आईबापापर्यंत येणार तुम्ही. आम्हाला माहिती आहे मग तुमचं बाटलाचेच उसं होते. तोडायला तुम्ही कसं पात्रात पडत होतात. आम्ही त्या भाषेत काढणार आहेत. 100% काढणार आहे आता त्याच भाषेत. नाही काढलं तर मग माझं नाव बदलून ठेवा. तुम्हाला ज्या त्या भाषेतच जाता काहीतरी ऐकायचं त्याचं. त्यांनी त्या खरकाट्यानी 5-6 जण उभा करून ठेवले आणि ते वच 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 बुळबुळ बोलते. त्यांना वाटतं आम्हाला बोलताच येत नाही. अरे आपल्या डायरीतले डेंजर शब्द आहेत. इतके भयान काढील. त्याला जातीशी कोणी तोलायचं नाही. त्यालाच असेल तसं उत्तर मिळणार. हे काय करतात मग अंगलोट आलं जातीला जोडीत येत. आमच्या जातीला असं असं म्हणले, भंगार म्हणले. जातीत काय संबंध आहे त्यांना म्हणलो का ओढू नका. जिथलं तिथं ज्याला त्याला आता उत्तरं मिळणार आहेत जशा त्याच भाषेत. मग ते कुणी पण असो राज्यात. आता आंदोलनात होतं नको बाबा समाजातल्या लेकराचं आमच्या वाटोळं होईल म्हणून आम्ही ते 2-2.5 वर्ष असं धुवूनच काढलंय. आता आम्ही धुवून काढतो.